शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी बातमी म्हणावी लागेल। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 21वा हप्ता जमा होणार। याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न सुद्धा विचारले होते, परंतु या संदर्भात आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने काल म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी 20वा हप्त्याची शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याबद्दलची मोठी घोषणाही केलेली आहे। आणि त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पात्र असूनही पीएम किसान योजनेच्या लाभासाठी अर्ज केलेला नाही आहे किंवा नोंदणी केलेली नाही आहे, अशा शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचं आवाहन सुद्धा कृषी मंत्री यांनी केलेलं आहे। मग शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसानचा 21वा हप्ता कधी जमा होणार आहे? कृषी मंत्री केंद्रातील कृषी मंत्र्यांनी नेमकं या नोंदणीबद्दल काय आवाहन केलंय ते पहा इकडे। तर आतापर्यंत पीएम किसान योजनेचे किती हप्ते वितरित करण्यात आले आहेत या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीचे चटकन समजून घेऊया। आपल्या या व्हिडिओमधून तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहायला मिळणार आहे। शेतकऱ्यांचा पहिला मूळ प्रश्न असणार आहे की 21वा हप्ता कधी जमा होणार। त्यामुळे आता चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर ऑन करा। तर त्याची केंद्र कृषी मंत्र्यांनी ती जी तारीख सांगितली आहे ती आहे 19 नोव्हेंबर, म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्त्याचे 2000 रुपये हे जमा करण्यात येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 पासून देशातील अल्प आणि अत्याल्प भूधारक जे शेतकऱ्यांसाठी वार्षिक 6000 रुपये देण्याची पीएम किसान सन्मान निधी योजनांची ही लागू केली आहे। त्याची मोठी अपडेट आपल्यापर्यंत आता पोहोचली आहे। बघा, योजनेअंतर्गत वार्षिक 6000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। त्यामुळे यापूर्वी 20वा हप्ता वितरित या योजनेच्या अंतर्गत करण्यात आला आहे, पण 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे। त्यापोटी जवळपास त्यावेळी 20,500 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आणि आता 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा निधी जमा करण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केलेला आहे। कोणतीही खोटी अपडेट मी देत नाही आणि खोट्या अफवांवर प्रश्न लक्ष देऊ नका तुम्ही। खरी आणि खऱ्या गोष्टी मी सांगत आहे माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे सर्व शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। बघा इकडे, पीएम किसानचा सन्मान निधी जो योजनेच्या मागील कोणत्याही शेतकऱ्यांना कधी केलेला नव्हता, परंतु केंद्र सरकारने एका पद्धतीने एक गणित निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आखलेलं होतं, ज्यामध्ये एक प्रकारे ज्यांचं भाषेत सांगायचं तर रेवडी कल्चर ज्याला म्हणतात त्या पद्धतीचा निर्णय घेतलेला होता। लोकांचं किंवा शेतकऱ्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुश करण्यासाठी योजनेला 2019 मध्ये आणली। बघा इकडे ऐका, लक्ष देऊन ऐका, लोकांना खुश करण्यासाठी ही योजना 2019 साली आणली। गेल्याच बोललो होतं जात होतं की त्याच वेळी अर्थात त्याचा राजकीय फायदा होता, परंतु अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांची कधी नव्हतीच। शेतकऱ्यांनी मागणी ही सातत्याने आमच्या शेतमालाला हमी भाव मिळेल यासाठी केंद्र सरकारने भक्कम अशी तटबंदी उभी करावी। त्यासोबत आता निर्णय धोरण जी आहे ती सुद्धा आता शेतकरी हिताची करावी अशी प्रकारची मागणी शेतकरी करत आहे। बघा इकडे, परंतु केंद्र सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष करून या पद्धतीने निर्णय, ज्याला लोकप्रिय निर्णय म्हणता येईल अशा प्रकारचे निर्णय घेतले गेले आहेत। आणि त्या पोटी जी आता सुद्धा ही योजना सुरू आहे। आता योजनेचा 21वा हप्ता सुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। खरंच तर 20,500 कोटी आणि 20,000 मुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मोठ्या प्रमाणात मिळण्याचे वारंवार दावा केंद्र सरकार पातळीवर करत आहे। तर परंतु वस्तुस्थिती अशी आहे की 2,000 रुपये मिळत असेल तर शेतकऱ्यांचा शेतमालाचा दर मोठ्या प्रमाणात पाडण्याचं काम सुद्धा केंद्र सरकारच करत आहे।
त्यामुळे 2000 एकीकडे घेऊन दुसरीकडे केंद्र सरकार शेतमालाचे दर पाडत अशा प्रकारे नाराजी सुद्धा दिसत आहे। शेतकऱ्यांच्या मालाला कमी दर देऊन शेतकरी नुकसानीत जातोय। 2000 कडे पाहता तुम्ही पाहिलं असेल तर आता सुद्धा तुम्हाला समजत असेल की किती दरामध्ये चढ उतार झालाय। आता 2000 रुपये जे काही येणार आहेत 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। अर्थातच या गाजावाजा मोठ्या प्रमाणात केले जातोय, परंतु आता आपण जर बघितलं तर यंदाच्या खरीप हंगामामध्ये जे काय खरीपाची प्रमुख पीक आहे मक्का, सोयाबीन, कापूस, तूर या सगळ्या शेतमालाचे भाव हे केंद्र सरकारच्या धोरणातून हमीभावाच्या सुद्धा खाली येत आहेत। शेतकऱ्याचा भाव केंद्र सरकारच्या धोरणामुळे हमीभावाचा सुद्धा खाली येत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक जे काही नियोजन आहे ते सुद्धा कोलमडलेलं आहे। आता या संदर्भातील पीएम किसान योजनेच्या संदर्भात एक आपण मोठी अपडेट असंही घेत आहे। तर दुसरीकडे नाव या योजनेत वगळले जाणार आहे। बघा इकडे तुम्हाला मगाशी सांगितलेलं, खूप वेळा सांगितलंय, नवीन अर्जदार असाल तर आत्ताच फॉर्म भरून ठेवा, तुम्ही दुर्लक्ष केलं। आता नवीन नियम पण ऐका, या योजनेमध्ये वगळले जाणार आहे। दुहेरी नाव म्हणजेच काय तर पीएम किसानचा सन्मान निधी योजनेचा अंतर्गत जे शेतकरी घटक योजनेचा लाभार्थी आहे म्हणजे शेतकरी कुटुंबाला या योजनेचा अंतर्गत लाभ दिला जातो। म्हणजे ज्या योजनेत शेतकरी म्हणजेच कोण तर पती पत्नी, त्यांचा मुलगा किंवा एक अपत्य अशा पद्धतीचे जे गृहीत धरलेले आहेत आणि त्यामध्ये एक कुटुंबात एकच जण लाभार्थी असेल तर, परंतु केंद्र सरकारने आता यामध्ये संदर्भात म्हणजेच दुहेरी जे काही लाभार्थी आहेत एकाच कुटुंबातील त्यांना कमी करण्याचा हालचाली सुरू केल्याच अपडेट आपल्याला घेतलेला आहे। मग इथे पती आणि पत्नी दोघं सुद्धा या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता आहेत अशा प्रकारची माहिती जर समजली केंद्र सरकारपर्यंत पोहोचली तर त्यामुळे केंद्र सरकार या संदर्भात हालचाली सुद्धा केलेल्या आहेत। 21व्या हप्त्यासाठी हा नियम लागू केला जाईल की नाही किंवा अजून पडताळणी पूर्ण झालेली आहे की नाही, छाननी पूर्ण झालेली आहे की नाही याबद्दलच्या अधिकृत अपडेट हे समोर आलेले नाही आहे। त्या संदर्भात अधिकृत घोषणा सुद्धा करण्यात आलेली नाही आहे। परंतु पुढचा जो हप्ता आहे त्या हप्त्यासाठी केंद्र सरकारच्या पद्धतीने दुहेरी नाव पीएम किसान योजनेचा वगळण्यात येत आहे। अधिक माहिती आता सूत्रांकडून कळल्यानुसार अशा पद्धतीचा एक अपडेट सुद्धा आपण घेतलेलं होतं। पीएम किसानचा 21वा हप्ता तुम्ही खरंच प्रतीक्षा बघत होते तर तुम्हाला तुमच्या शेतमालाला जो काही दर मिळतोय तो दर हमीभावापेक्षा जास्त किंवा हमीभाव तरी मिळावा अशी पेक्षा त्यात तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा। आणि मी सांगतो तुम्ही ऐका इकडे, कारण की अशी पीएम किसान योजनेची जी काय अपडेट आहे ते आपण आत्ता बघितलेली आहे, पण बुधवारी नक्कीच तुम्हाला 19 तारखेपर्यंत हे पैसे येऊ शकतात। त्यामुळे कोणतीही इथे शंका नाही आहे। तर आत्ता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, कारण की अशीच महत्त्वाचे अपडेट आम्ही देत असतो, तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। चला तर जय हिंद, जय महाराष्ट्र।